निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व उमेदवार घराघरात जाऊन आपला प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत नादेरुल्ला हुसेनी सर आहेत. परिचित व्यक्तिमत्व आहे. 2 वेळेस नगरसेवक राहिलेले आहेत. मात्र 2016च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. मात्र आता 2025 मध्ये पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वार्ड क्रमांक 17 मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काँग्रेसकडून ते उमेदवार आहेत. सर, हॅलो धाराशिवच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. परिचित व्यक्तिमत्व आहात आपण. लोकांना परिचित आहात. ओळख करून देण्याची गरज नाहीये. नेमकं काय कारण आहे आपण लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात परिचित आहात? काय त्याचं नेमकं कारण आहे? नमस्कार, अस्सलाम वालेकुम. गेल्या 20 ते 25 वर्षापासून समाजकार्य 24 तास असल्यामुळे फक्त वार्डापुरतं नाही तर शहरापुरतं नाही, जवळपास जिल्ह्याभर आमचं नावलौकिक आहे. कारण सगळ्यात मोठा कार्यक्रम आमचा सामुदायिक विवाह सोहळा गेल्या 17-18 वर्षापासून चालू आहे. कंटिन्युअसली चालू आहे. कुठल्याच वर्षी आम्ही कोविडच्या तसल्या काळामध्ये सुद्धा आम्ही लग्न करून दिलेत. आणि लग्नाचं म्हणजे त्या काळात सुद्धा आम्ही बंद केलेलं नाही. कोविडच्या पिरियडमध्ये अँब्युलन्सचा आम्ही सर्व्हिस दिली लोकांना, मोफत सर्व्हिस. फक्त कोविड काळात नाही तर आजपर्यंत ती 24 तास आमची अँब्युलन्स सेवा विनामोबदला विनामूल्य आम्ही सर्व्हिस देत आहोत. आणि असे अनेक कामं सोशल वर्क केल्यामुळे आम्ही जनतेमध्ये परिचित आहोत. सर, मुद्दा आता हा आहे, राष्ट्रवादी शरद पवार जो पक्ष आहे तो आता वेगळा झालेला आहे. त्यामुळे मताचा फटका कुठेतरी बसेल असं वाटते तुम्हाला? नाही, आमच्या प्रभागामध्ये तर एवढं काय विशेष नाही. कारण शेवटच्या म्हणजे फॉर्म भरायच्या आदल्या दिवशीपर्यंत महाविकास आघाडी असं या निमित्तानेच एक कार्यक्रम चालू होता. अचानक काय कारण असतो तेवढं डेप्थ मध्ये मला माहित नाही, पण राष्ट्रवादी शरद पवार गट त्या महाविकास आघाडीपासून वेगळा झाला. त्यानंतर डिसाईड झालं की माझ्यासोबत मी पुन्हा जे ऑलरेडी काँग्रेससाठी काम करणारे एक लेडीज कॅन्डिडेट आहे शेख समीरा आमेर, ते कॅन्डिडेट घेऊन आम्ही सोबत चाललो. तर आम्हाला बिलकुल वाटत नाही की शरद पवार गटामुळे आम्हाला काही मतामध्ये काही नुकसान होईल. बरं सर, प्रचाराचा मुद्दा काय असणार आहे? सध्या प्रचाराचा वार्डामध्ये हे आहेत की एज्युकेटेड आणि अनुभवी माणसं नगरपालिकेत पाठवलं पाहिजे, जेणेकरून गेल्या काही वर्षात म्हणजे मागाटल्या काउन्सिलमध्ये जे नामांतरांचा जे विषय झाला, धारोशिव नाव जे झालं, उस्मानाबादचा धारोशिव जे झाला, समाजामध्ये एक रोष आहे की जे कुणी काउन्सिलर मागाटल्या काउन्सिलमध्ये होते त्याने कडाडून त्या विषयाचा विरोधच केला नाही. म्हणजे विरोध केला असता तरी विषय मंजूरच झाला असता, कारण बहुमत होता. परंतु आमच्या समाजामध्ये असं एक धारणा झाली की आमच्या मुस्लिम काउन्सिलर्सने त्याच्याबद्दल कुठलाही विरोध वगैरे केला नाही. तर एक लोकांच्या मनात एक मानसिकता झाली की नाही, आता काउन्सिलमध्ये कमीत कमी एज्युकेटेड अनुभवी माणसं पाठवलं पाहिजे. त्यामुळे मला जवळपास 100-150 लोकांनी येऊन आग्रह केला की नाही सर, तुम्ही उभा राहिलेच पाहिजे. म्हणजे तुम्ही उभा राहिला नव्हता? हा, तेवढी गेल्या वेळेस आपण इलेक्शनला हरल्यानंतर सुद्धा फक्त समाजकार्यच करायचा ही आपला विषय चालू होता. परंतु बरेच लोकांनी, खास करून एज्युकेटेड लोकांनी, जाणकार लोकांनी आग्रह केला की नाही, तुम्ही कमीत कमी सिनियर आहेत, एकतरी माणूस सिनियर पाठवला पाहिजे किंवा एज्युकेटेड माणसं, जाणकार माणसं तिथे गेले पाहिजे. तर आमची बी मानसिकता झाली, चला ठीक आहे, लोकांचा आग्रह आहे तर आपण पुन्हा एकदा नशीब आजमावण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 17 मध्ये उभा आहोत. 2 वेळेस नगरपालिका लढवली, 3 वेळेस लढवली. 2 वेळेस नगरसेवक झालात, 1 वेळेस पडलात. कुठल्या तिकिटावर लढवली होती 2 वेळेस जेव्हा निवडून आला होता तेव्हा? तिसऱ्यांदा मी काँग्रेसच्या तिकिटावर लढतोय. पहिल्यांदा निवडून आलो, सेकंड टाइम पराजय झाला. आता निश्चितच यावेळेस भारी बहुमताने निवडून येणार आहे. काँग्रेसच्या तिकिटावर लढलो मी 3दा. मोठा कॉन्फिडन्स आहे? हा, निश्चितच. पण कारण मला डिमांडच पब्लिक कडून होती, जनतेकडूनच होती आणि मतदाराकडूनच होती. आजही माझ्या फेरीमध्ये एकही असा किरकोळ माणूस राहत नाही. सगळं एक मतदार जे एक मोठ्या फॅमिली ज्यांच्या घरी
20-20, 25-25, 10, 12, 8 असे मतदार आहेत. तसे फॅमिली लोकच माझ्या बरोबर रोज डोर टू डोर फिरतात. तर मग त्यामुळे हाय कॉन्फिडेंट आहे मी 100%. आमची दोन्ही उमेदवार आमच्या निवडून येणार भारी मताने. सर, बराच काळ गेला, निवडणूक नाही, तुम्हाला का निवडून द्यावं लोकांनी? लोकांची बऱ्याचशा समस्या आहे. गेल्या 5 वर्षात म्हणजे 2016 ते 21 पर्यंतचा जी कार्यकाल होता त्यावेळेस जी काही कामं झाली असतील मागेतल्या काउन्सिलर मार्फत, परंतु लोक समाधानी नव्हते आणि त्यानंतर 4 वर्ष उशिरा इलेक्शन होते. नाही सर, समाधानी नव्हते हा भाग वेगळा झाला, ते बघतील. पण तुम्ही काय केलं लोकांसाठी? एक तर त्या ठिकाणी आम्ही तर काउन्सिलर नव्हतोच, बरोबर, 5 वर्ष त्यातच गेलेत, विरोधामध्येच होते. आमचं काम ज्या ठिकाणी काम होत नव्हतं लोक काउन्सिलरकडे जायचे, आम्हाला माहितीच मिळायची नाही की त्यांना त्रास काय, कारण ते काउन्सिलर निवडून आम्हाला पाडलंय तर ते लोक आमच्याकडे येतच नव्हते पाडलंय म्हणून. आणि त्याने कशामुळे पाडलंय, काय कारणाने पाडलंय ते त्याला माहित होतं. आणि ज्या कारणाने त्याने त्यांना निवडून दिलंय ती त्यामुळे ते त्यांच्याकडे जात नव्हते बोलायला. आणि त्याच्यानंतर 4 वर्ष तर प्रशासनच होता. ज्यावेळेस आम्ही स्वतः विचारायला म्हणजे ज्यावेळेस लोकांनी आम्हाला बोलवलं वार्डामध्ये, या तुम्ही काम करा बघा, भेटी गाठीसाठी गेला तर लक्षात आले की 100% लाईट बंद होते. 100% वार्डातले 100% लाईट बंद होते. पण पुन्हा आम्ही ते सगळ्या खर्चाने आचारसंहिता लागायच्या अगोदर लक्षात आले तेवढे जागा आम्ही सगळं ओपन करून दिलेलं आहे. LED बसवून स्वच्छता जे लक्षात आली तेवढं करून दिली. जे मोठे मोठे जे काम लक्षात आले तेवढं गार्डन, एक छोटासा गार्डन होते, ती स्वच्छता नव्हतीच गेल्या 8-9 वर्षापासून, ती स्वच्छ करून दिली आपण. तर आता ही इथून पुढे लोकांनी जर निवडून दिल्या तर आम्ही छोटे मोठे जे काम आहेत त्या ठिकाणी रस्ते, नाल्या, सफाई, लाईट 100% करूच करू. सर, रस्त्यांना नाल्याचा जो विषय आहे तो प्रत्येक जण घेतो, मात्र असं काय कुठलं काम आहे का तुमचं की ज्यामध्ये समजा मुलं शिकतायत त्यांना मदत केलेली आहे, किंवा आता तुम्ही समाजसेवक म्हणताना असं म्हणताय की सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की तुम्ही 51 लग्न जे प्रत्येक वर्षी करताय, किती वर्षापासून करताय, काय सांगाल? सामुदायिक विवाह सोहळा गेल्या 18 वर्षापासून करतोय. 18 वर्षापासून? 18 वर्षापासून करतोय. त्यात ब्रेक कुठलाच नाही, कंटिन्युअसली करतोय. आणि त्या म्हणजे आतापर्यंत जवळपास 700 सामुदायिक विवाह लग्न मी करून दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त माझ्या मार्फत एक अँब्युलन्स चालते संस्थेच्या नावाने. गेल्या 5 वर्षात 700 जे लग्न केले म्हणतात तुम्ही, ते कोणाचे केले नेमके? आमचे म्हणजे मुस्लिम समाज सामुदायिक विवाह सोहळा नावच तसं आहे. 51 शादी मुस्लिम समाजातील मुला मुलींचीच करतो आपण. कारण आमच्या गरीब घरातले जे गरजू आहेत त्यांना, म्हणजे असे लोक जे अत्यंत गरीब आहेत त्यांनी व्याजाने पैसे काढू नये, फक्त त्याने 3000 रुपये भरले, फीस भरली की त्यांना 200 माणसाच्या जेवणाची व्यवस्था, संसार उपयोगी 70 वस्तू देणे, किंवा त्यांचे 200 माणसं म्हणजे प्रत्येक जसं मोठ्या माणसाचं लग्न होतं त्याचप्रमाणे थाटावाटात त्यांचं लग्न आपण करून देतो. आपण आपल्या मार्फत मी माझ्या प्रभागात येतंय, परंतु मी समाजासाठी, शहरासाठी 3 एकर जमीन घेऊन त्याला मी डोनेट केलेली आहे. कोणाला? मुस्लिम समाजासाठी मी 3 एकर जमीन परचेस करून ती दान केलेली आहे, स्वखर्चाने केलेली आहे. कुठल्याही शहराचा, कुठल्याही माणसाचा 1 रुपयाही देणगी त्यात नाही. ते 3 एकर जमिनीमध्ये काय आहे? सध्या त्या 3 एकर जमीन आपण नगरपालिका मार्फत कंपाऊंड मारून सेफ ठेवलेली आहे. कोविड काळामध्ये त्याला आपण अंत्यविधी करायला स्टार्ट केली. कोविडमध्ये 256 लोक त्या ठिकाणी पुरवले गेले, तदफीन त्यांची झालेली आहे, दफनविधी त्यांची झालेली आहे. अजून येणाऱ्या 100 वर्षापर्यंत चालेल एवढी जमीन त्या ठिकाणी शिल्लक आहे, अजून ती वापरत आहे. आणि एज्युकेशनच्या संदर्भात तुम्ही? एज्युकेशन मध्ये आतापर्यंत मी 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन मध्ये आर्थिक सहाय्य केलेले आहे. त्यातले बरेच विद्यार्थी आज जॉबवर लागलेले आहेत. पुण्या, मुंबई शहरासारख्या मोठ्या शहरामध्ये जॉबला आहेत. आणि त्यांना सांगितलं ते विद्यार्थी सुद्धा सध्या एक वर्षी एक विद्यार्थी त्यांनी अडॉप्ट करत आहेत. आजच्या घडीला सुद्धा माझ्या मार्फत 2 मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांना मी दर महिन्याला 6000 त्यांना द्यावंच लागते. दर महिना 1 तारखेला 6000 रुपये द्यावंच लागते. 2 विद्यार्थी आता सध्या मेडिकलचे चालू आहेत. आणि इंजिनिअरिंगचे वगैरे आम्ही 1 टाइम फीस भरून त्यांना कंटिन्युएशन करता मार्फत आम्ही आमचं ट्रस्टचं नाव देऊन, म्हणजे ट्रस्ट मार्फत हे करता. आमच्या
समाजामधील अनेक विद्यार्थी असे आहेत नॉलेज नसल्यामुळे ड्रॉप आउट होतात. हम्म. उदाहरणार्थ इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी जे 12वी नंतर त्याला इंजिनिअरिंग मध्ये जावं लागते. 80,000 फीस माहिती मिळाले विद्यार्थी परत फिरतोय. बरोबर. मग त्यांना आम्ही एक कॅम्प घेऊन त्यांना समजून सांगून की बाबा ही 80,000 फीस जरी असली तर आपल्याला ईबीसी मध्ये 25,000 मिळते, आपण ते नाही घ्यायचं. आपण ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर लागला आपल्याला मायनॉरिटीचा तर आपल्याला 40,000 फीस शासनामार्फत मिळते आणि ते राहिले 40,000. त्या 40,000 पैकी 30,000 रुपये आम्ही स्वतः आमच्या संस्थेमार्फत भरतो. त्या विद्यार्थ्यांनी फक्त 10,000 रुपये वर्षभरात म्हणजे 2 टर्म 5,000 जर त्याने भरलं तर त्याचं फर्स्ट इयर निघून जात आहे. फर्स्ट इयर क्लिअर झालं आम्ही त्याला मौलाना आझाद ट्रस्टला जोडतो. सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयरचा त्याचे 40,000 फीस डायरेक्ट कॉलेजला येते. म्हणजे 10,000 खर्च केल्यानंतर तो विद्यार्थी 4 वर्षात इंजिनियर होऊन बाहेर निघतोय. फक्त त्यांना दिशा दाखवायचं काम असतं. ते माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ड्रॉप आउट होतात. ते आम्ही कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना डायरेक्शन देऊन असे किती विद्यार्थी आहेत ज्यामध्ये जवळपास 100च्या पुढे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे झाले. ज्यांना आपण आर्थिक सहाय्य केलं. बरेचसे विद्यार्थी जॉबवर आले. काही लोकांनी पुण्याला इंजिनिअरिंग केली, काही तर तेरणाला केली. सुधीराणाच्या कॉलेजमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांनी केले आणि पॉलिटेक्निकला आपण मदत केली. डी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे ड्रॉप आउट होतात. फक्त त्यांना दिशा दाखवावं लागते. थोडी बहुत आर्थिक सहाय्य दिले की ते कॅरी ऑन होत आहे. सर, आता प्रभागातले काय मुद्दे आहेत जे म्हणजे कुठला विकास झाला नाही आणि तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहेत त्या मुद्द्यात? आमचा प्रभाग गावठाण मधला आहे. गावठाणमध्ये अशी अवस्था आहे, कचरा गाडी सुद्धा त्या घरापर्यंत जाऊ शकत नाही. छोटे छोटे बोल म्हणजे त्या ठिकाणी सायकल सुद्धा घेऊन जायचं अवघड आहे. खेडेगाव सारखं पाणी असलं. कचरा कोंड्या आता बंद केलेल्या आहे शहरामध्ये. तिथपर्यंत गाड्या जाऊ शकत नाही. आणि मुस्लिम बहुल प्रभाग असल्यामुळे महिला सकाळच्या वेळेस बुरखे घालून तितक्या लांब पर्यंत येऊ शकत नाही. ती कचऱ्याची व्यवस्था आम्हाला करण्यासाठी एक नवीन स्कीम काहीतरी त्या ठिकाणी करावं लागेल किंवा छोटे गाड्या जे छोटे छोट्या बोल पर्यंत जाऊ शकते त्या पद्धतीचा पर्याय आम्हाला काढावा लागेल. जेणेकरून लोकांना जे कचरा गटारीमध्ये टाकणे किंवा घराच्या खुल्या जागेवर टाकणे ही जी चुकीची पद्धत चालू आहे ती सुद्धा बंद करायचं वेळ. त्या ठिकाणी रस्ते वगैरे मोठे रस्ते होऊ शकत नाही. छोटे छोटे फरशी गल्लीचे नाव आहे त्या गल्लीत आमच्या ऑटो सुद्धा जाऊ शकत नाही. बरोबर. पहिल्यापासून आहे आणि ते रस्ता रुंदीकरण बी करू शकत नाही त्या ठिकाणी. तर तिथले जे छोटे छोटे काही अडीअडचणी ती आम्ही निश्चितच पूर्ण दूर करू त्याला. बर सर, प्रचार करताना मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत, हुल्लडबाजी होते असं आपण एका ठिकाणी म्हटलं होतं एका मुलाखतीमध्ये. काय नेमक्या त्या अडचणी आहेत? एक तर प्रभाग क्रमांक 17 आमचा हे मुस्लिम बहुल पॉप्युलेशनचा आहे. मॅक्झिमम लोक एज्युकेटेड आहेत आणि जुना गावातला वार्ड असल्या कारणाने एकमेकांच्या पाहुणारावड्या भरपूर आहेत, जोडलेल्या आहेत. पण आता काही नवीन कॅन्डिडेट्स आहेत, म्हणजे त्यांना आता अधिकार आहे, उभा राहणे त्यांचा अधिकार आहे, प्रचार करण्याचा अधिकार आहे, फिरण्यावर. आता गेल्या 1-2 दिवसापासून थोडासा असा आमच्या कार्यकर्त्यांमार्फत लक्षात येते की काही गुंड प्रवृत्तीचे लोक आलेत, दारू पिऊन आलेत, रात्री बेरात्री येऊन दाबदडप करणे, शिवीगाळ करणे, दहशत निर्माण करणे. पण मला विरोधकांना सुद्धा हे सांगायचं आहे की आपण वोटिंग मागा, आपला अधिकार आहे. आपण आपलं केलेलं काम जनतेपर्यंत सांगा. जनता जनार्दन आहे, त्यांना सगळं माहित आहे. त्यांच्या समोर कॅन्डिडेट्स आहेत, ते त्याने आता निर्णय घेतलेला आहे. निश्चित मतदान होणार आहे. 2 तारखेला 3 तारखेला निकाल आपल्या समोर येणारच आहे. पण हे विनाकारण दहशतीचं वातावरण निर्माण करून पुन्हा विनाकारण भांडणं मारामाऱ्या वगैरे चुकीच्या प्रवृत्ती किंवा चुकीचं काम नाही झालं पाहिजे. आतापर्यंत झालंय, राहिलेत 4-5 दिवस प्रचाराचे. तर हे म्हणजे अननेसेसरी वातावरण चिघळवण्याचं काम करण्याची गरज नाही. कारण माझ्याबरोबर फिरणारे बरेचसे विद्यार्थी आहेत, हायर एज्युकेशन मधले विद्यार्थी आहेत. त्यांना एकट्यात धरणे किंवा त्या बळप करणे, शिवीगाळ करणे, कुणी येऊन अचानक धमकी देते की मी तुमचं पाणीच बंद करतो वगैरे असं. मला पाणी बंद करतो म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही 25 वर्ष पूर्वी एक बोर मारून दिलता किंवा पाण्याची व्यवस्था केली, आम्ही ती बंद करून टाकू. म्हणजे अशा पद्धतीच्या विरोधात जर मतदान आमच्या पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर आम्ही असं करू तसं करू. मी त्यांना ही सांगू इच्छितो की पाणी बंद करण्याचा प्रथा जी आहे यझीदांचे काम आहे पाणी बंद करणे आणि पाणी पाजवणे हे हुसैनी लोकांचं काम आहे.
ते असं काम कुठलंही करू नका किंवा अशी तुम्ही हुसेनीच आहेत की मग? आम्ही हुसेनीच आहो हम्म, की मी सुद्धा सांगायला की ज्या ठिकाणी पाण्याची खरोखरच गरज आहे हम्म. अजूनही पाणी कमी पडत आहे, आम्ही नगरपालिकेकडे व्यवस्था नसेल तर आम्ही स्वखर्चाने करून देऊ, काय विषय नाही त्याला. हम्म. म्हणजे पाणी पिणं लोकांना सवाबचं पाणी- काम आहे पाणीपासून. पाणी पाजणार. हा हम्म, म्हणजे पाणी तर आता सध्या भरपूर पाणी नगरपालिका देते, आठवड्याला काय होईना पण 1.5 तास पाणी येतच येते. त्या व्यतिरिक्त अजून काही विहिरीवर पाण्याची व्यवस्था करायची असेल तर करता येते. आमच्या हा. जुन्या भागात काही विहिरी चालू आहेत किंवा हँडपंप असतील, पंप बोरिंग असतील, बंद पडले असतील किंवा ते वापरत नसतील ते चालू करू, किंवा ह्या व्यतिरिक्त अजून कमी पडत असतील तर नवीन करू. सर एक प्रश्न असा आहे की गेल्या वेळेस तुमचा पराभव झाला, तुम्हाला का पराभव झाला असं वाटतंय? धनशक्तीमुळे ते प्रभाव झाला, बर. बाकी कुठलाही कारण नव्हतं. एक तर माझा ती वार्ड बदललेला होता. गेल्या वेळेस मी नगराध्यक्षाच्या शर्यतीमध्ये होतो, ओपन नगराध्यक्ष होतं. शेवटपर्यंत मी माझी मानसिकता नगराध्यक्षाचीच होती. शेवटच्या क्षणी ते तावडे मामा तेव्हा पण जनतेतून नगराध्यक्षच होता. त्यावेळेस पक्षाने तावडे मामा यांना उमेदवारी दिली आणि नेमकं ते 18 नंबर प्रभागमध्ये योग्य उमेदवार नसल्यामुळे त्या पक्षाने आदेश दिला की तुम्ही 18 मध्ये उमेदवारी लढवा, घ्या आणि लढवा. थांबा तिथं 18 मध्ये ते अचानक एक 4-5 दिवस राहिले होते नगर फॉर्म भरायला. त्यावेळेस गेले तुम्हाला टाइम कमी मिळाला ते प्रभागात फिरण्यासाठी आणि धनशक्तीमुळे बी त्यामुळे पराभव झाला. सर आता 2025च्या या निवडणुकीत तशाच जर धनशक्तीचा जर वापर झाला तर असं शक्यच नाही. कसं त्याने जर शक्यच नाही आता, कारण ते लोक जागरूक झाले. बर. पैशामुळे काही म्हणजे धनशक्तीमुळे जे नुकसान झालंय प्रभागाच्या लोकांचा ते त्यांच्या 100% लक्षात आलंय. आणि तसेच लोक येऊन मला प्रेशराईज करत होते की नाही आता जे झालंय ते झालंय, जे चुकलंय ते चुकलंय, तर तुम्ही उभाच राहा. त्या हिशोब जनतेच्या डिमांडवरून मी परत एकदा त्या ठिकाणी मी उभा राहायच्या अगोदर जे 10-11 लोक इंटरेस्टेड होते उभारण्यासाठी त्यांच्या प्रत्येकाच्या घरी गेलो की बाबा तुमची इच्छा आहे का, उभारणार आहोत का, मी तुम्हाला मदत करतो. परंतु एकमुखी त्या इंटरेस्टेड उमेदवारांनी सुद्धा मला सांगितलं नाही नाही सर आता काळाची गरज आहे, यावेळेस तुम्ही याच. बर. जी सर, प्रश्न थोडा खोचक आहे. 700 लग्न केले आपण विवाह सोहळ्याच्या माध्यमातून. काही लोकांचा आरोप असा आहे की ते तुम्ही ट्रस्टच्या माध्यमातून करता, स्वतः करत नाहीत असं काही लोक म्हणतायत. काय नेमकं त्यामध्ये आहे? कुठलाही कार्यक्रम करताना एकट्या माणसाच्या नावाने किंवा मी काय आमदार खासदार नाही, एक इशारा केला की सगळं काम होणार आहे. सर्वसामान्य जनतेतूनच मी आहे, तिथूनच मी करतोय. आणि गेल्या 18 वर्षापासून मी माझ्या दुकानाच्या पायरी उतरून किंवा माझ्या ऑफिसच्या खाली येऊन कुठल्याही एका माणसाला 1 रुपया पट्टी किंवा देणगी मागितलेली नाही. किंवा आपण पत्रकार आहात, आपण मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक शहरातल्या प्रत्येक गल्लीबोळातला प्रत्येक माणूस माहित असते काय काय चाललंय काय त्या हिशोबाने. आता विरोधक आहे तर लग्नाच्या वेळेस तेही 100% काढतातच आणि सांगणारे लोक आहेत माझ्याकडून येऊन बसतात, सर आमच्या मोलकरीणीचं मुलीचं लग्न आहे, थोडा मदत करा. काय आमच्या पाहुणरवाडे आहेत, आम्ही समोर येऊ शकत नाही, थोडी मदत करा. पण मी काय त्यांचं तोंड बघून नाही, आपण तर कामच करायला बसलो. आणि राहिला विषय एकही माणूस, आता आपण माझे बरेचसे प्रत्येक समाजातले इतर समाज म्हणजे मुस्लिम समाज सोडून इतर अनेक समाजातले मोठे मोठे पैशावाले लोक माझे जवळचे मित्र आहेत. बरोबर. त्यांनी स्वतः अनेकदा मला विनंती केली की आमचा पैसा तुम्ही घ्या, देणगी म्हणून घ्या. पण मी आजपर्यंत गेल्या 18 वर्षातून एकही कुठल्याही आमदार खासदार किंवा काउन्सिलर किंवा माझ्या कुठल्याही मित्राकडून की इतर समाजाच्याकडून 1 रुपया सुद्धा तुमच्या मार्फत सांगतो मी घेतलेला नाही. बरोबर. आणि कारण देवाने इतकं दिलेलं आहे की आता माझा इन्कम टॅक्स रिटर्न मी सबमिट केलेला आहे. फॉर्म भरताना कदाचित होऊ शकते की पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर माझं नाव येऊ शकते त्या ठिकाणी शहरात म्हणजे दिलेल्या हिशोबाने. किंवा माझ्यापेक्षा अजून मोठे माणूस असतील, दाखवले ना दाखवले ते त्यांचा वैयक्तिक विषय, माझा त्या हिशोबाने आहे. तर मी हे सगळं आता ट्रस्टच्याच मार्फत करावं लागतं, त्या हिशोबानेच करावं लागतं. पण काम हे आहे की लग्न होतेत का नाही होते हे विषय आहे. तू बोलणाऱ्यांनी आजपर्यंत 5 रुपये दिलेले आहेत का हे सुद्धा त्यांनी सांगावं. सर तुम्ही जे लग्न करताय ते मी समोरून पाहिलेले आहेत. लग्न जेव्हा तुमचा विवाह सोहळा पार पडतो त्यानंतर तुम्ही
तो हिशोब देखील खुला करता की एवढा हिशोब झाला तेवढा हिशोब. एक काय खर्च येतोय प्रत्येक वर्षी त्या लग्नाला? एव्हरेज आमचा एका लग्नाचा 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो जेवणासहित. हा. त्या हिशोबाने आम्ही म्हणजे त्यांचं त्यात जी जोडपाजी असते. एक मिनिट थांबवतो की जेव्हा तुम्ही ते समजा एका जोडप्याचं लग्न करता त्यामध्ये त्यांच्याकडून किती फीस आकारता तुम्ही? दोन्हीकडून म्हणजे नवरदेवकडून आणि नवरीच्या घरच्या लोकांकडून आपण 3-3 हजार रुपये फीस घेतो. बस ती काय आहे फीस? का बरं? 3 म्हणजे त्यांना स्वतःला वाटलं पाहिजे की आपला बी काही शेअर त्यात लागलेला आहे. हा. 100% फुकट म्हणले की त्याला किंमत नसते. त्यासाठी आपण कंपल्सरी त्यांना. आणि बरेचदा असं होतं की काही इतके मजबूर लोक येतात त्यांच्याकडे 3,000 सुद्धा नसतात. उदाहरण तुम्हाला सांगायचं उदाहरण झालं तर एक हातगाड्यावाला बागवान आहे. त्याने त्याच्या मुलीचा लग्न आमच्याकडे केलं, 3,000 रुपये फी जमा केली. त्याच्यानंतर खरोखर त्याला गरज आहे का? आमची टीम इन्क्वायरी करते की त्याला लग्नाची मदत करायची गरज आहे का? आमच्या निदर्शनास आलं की त्याने 3,000 रुपयाची फीस जी भरली आहे ती त्याने स्वतःचा गाडा विकून 3,000 भरले. ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं तर आम्ही त्याला बोलून नवीन गाडा आम्ही त्याला खरेदी करून दिला. पण इतके मजबूर लोक बी आहेत समाजात. माझं म्हणणं आहे की त्याने त्या लोकांचं बघायला पाहिजे. समाजाने बोट उचलण्यापेक्षा की आपण किती गरजमंद लोक आहेत आम्हाला माहितच नाही. एक उदाहरण जर सांगितलं असेल तुमच्या मार्फत मला सांगायचं असेल तर हे एक जवळचं गाव आहे. उस्मानाबाद पासून एक 17-18 किलोमीटरचं गाव आहे. त्या ठिकाणी एक नवरा बायको सालगाडी म्हणून काम करत होते. त्यांच्या मुलीचं लग्न, त्यांना 2च मुली. एक मुलीचं लग्न त्याने ठरवलं, गुत्ता त्याने दिलाय समोरच्या लोकांना की सालगडी म्हणून त्याने 80,000 त्या मालकाकडून घेतले आणि 80,000 त्या समोरच्या लोकांना दिले. आमच्याकडे एवढेच पैसे आहेत, वर्षभर आम्ही काम सालगडी म्हणून काम करणार. पण त्याला समजून सांगून करून मी त्यांना लग्न लावून दिलं. पण त्यामुळे लक्षात आलं की त्या वर्षभर त्यांना जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. पण त्यांना आम्ही ती पुढच्या रमजानच्या महिन्यामध्ये त्यांचे आम्ही 80,000 जमा करून परत त्याला द्यायला लावले. ज्याने वर्षभर त्यांनी जगतील कशा ते. बरोबर. नवरा बायको. बरोबर. अशा अनेक प्रॉब्लेम आहेत. गडचा मी तुम्हाला गडचं उदाहरण आहे. एक मुलगी त्या ठिकाणची आमच्याकडे 3,000 रुपये जमा झाले. त्याची आई अनाथ मुलगी होती. इन्क्वायरीसाठी आमची टीम त्या ठिकाणी गेली. ती मुली त्याची आई काम करायला जात होती खडी ठेकेदारावर. त्या मुलीला जा विचार बाहेरच येत नव्हती तिने, कारण त्याचे कपडे सुद्धा बरोबर नव्हते. ते लक्षात आल्यानंतर आम्ही 10 ड्रेस त्याला एक्स्ट्रा दिले. 10 ड्रेस त्याला एक्स्ट्रा दिले की बाबा करा. आणि हेच ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त सामाजिक काम म्हणजे आमचे भरपूर असे आहेत की जे दाखवायची गरज नाही. कारण इस्लाम मध्ये आमचा हुकूम आहे की खैरात करताना एका हाताने दिले दुसऱ्या हाताला माहिती नको. पण आता झालंय असं की कोणी रुपया दान केले की 100 फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करायला. हे होते नादेर सर आपल्यासोबत. यांनी आतापर्यंत